हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत मटकीच्या मुळांची उसळ. सणाचे दिवस चालू आहेत, पाहुण्यांची रेलचाल तर चालूच असते आणि त्यामध्ये जर कोकणासारख्या भागात आपण असलो तर पाहुणे तर येतच असतात. त्यासाठी म्हणून आज आपण भाजी बघणार आहोत, मटकीच्या वळणाची भाजी बघणार आहोत. तसे मोळे आधीच मी काढून ठेवली होती, ती थोडीशी भाजून घ्यावी, त्याचा उग्रवास असतो तो निघून जातो. आणि आपण ह्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत. कच्चे शेंगदाणे हे आधीच भिजत ठेवले होते, ते जर उकडून घेतले तरीही चालू शकतं, पण भिजवलेले शेंगदाणे असतात त्याची चवच न्यारी असते. त्यानंतर आपण आता फोडणी बघूया. 3-4 कांदे घेतले आहेत. 20 ते 25 लोकांसाठी आपण ही उसळ बघणार आहोत. 1 किलो मटकीचे मोडे आहेत. 3-4 कांदे भाजून घ्यावेत. त्यानंतर आपला टोमॅटोही त्यामध्ये परतून घेतला आहे. थोडासा कढीपत्ता घेतला आहे, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, काश्मीरी लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला चटणी आणि ह्यामध्ये मी खडा मीठ घेतला आहे. त्यानंतर भाजलेले मोडे परत एकदा परतून घेऊया आणि ह्यामध्ये खोबऱ्याचं वाटणही लावून घेतलं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटला म्हणजे किचन किंग मसाला घालून थोडंसं पाणी घालून परत एकदा मटकीचे मोळे आपण परतून घ्यावे.